जून महिन्यात केंद्रातल्या सत्तेचा निकाल लागल्यानंतर राज्यात काय होणार हा प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला पडला होता। मग विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, प्रचार झाला, आरोप प्रत्यारोप झाले आणि अखेर आज मतदानाचा दिवस आलाय। आज दिलेलं मत पुढच्या 5 वर्षात राज्यात सत्तेत कोण असणार हे ठरवणार आहे। सकाळपासून मतदानासाठी लोकांची गर्दी होताना दिसते। मतदान झाल्यानंतर मतांची टक्केवारी समोर येईल। या टक्केवारीवरून राज्याचा निकाल काय लागणार असे अंदाज राजकीय विश्लेषक मांडतील। मतदानाच्या कमी जास्त होणाऱ्या टक्क्यांवरून अनेक समीकरणं ठरत असतात, त्यामुळे मतांची ही टक्केवारी खूप महत्त्वाची ठरते। 1962 पासून 2019 पर्यंत 13 निवडणुकांमध्ये राज्यातल्या मतदानाची टक्केवारी कशी राहिली, त्यावेळची नेमकी समीकरणं काय होती आणि प्रत्येक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीचा निवडणुकीच्या निकालात कसा परिणाम झाला त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 2 वर्षांनी म्हणजेच 1962 साली पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। याआधी 1957 आणि 1952 साली द्विभाषिक मुंबई प्रांताच्या निवडणुका झाल्या होत्या, पण त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती। त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर निर्माण झालेल्या महाराष्ट्रात पहिल्याच विधानसभा निवडणुकीला खूप महत्त्व होतं। महाराष्ट्र राज्याच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 264 विधानसभेच्या जागांवर 60.36% इतकं मतदान झालं। त्यावेळची साक्षरता, दळणवळणाच्या सुविधा लक्षात घेता ही टक्केवारी जास्त असल्याचं मानलं जातं। निवडणुकीनंतर निकाल लागले तेव्हा 264 जागांपैकी 215 जागा राष्ट्रीय काँग्रेसनं जिंकल्या होत्या। काँग्रेसनंतर शेकापनं 15 जागा, कम्युनिस्ट पक्षाला 6 जागा, रिपब्लिक पक्षाला 3 जागा तर समाजवादी पक्षाला 1 जागा मिळाली होती। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर काँग्रेसला फटका बसेल असं बोललं जात होतं, पण 51% मतांसह काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले। 1967 साली महाराष्ट्र राज्याची दुसरी विधानसभा निवडणूक झाली। यावेळी एकूण 270 विधानसभेच्या जागांसाठी 64.84% इतकं मतदान झालं, म्हणजे 1962च्या तुलनेत 4.48% इतकी मतांची वाढ झाल्याचं दिसून आलं। ही निवडणूक काँग्रेसनं वसंतराव नाईकांच्या नेतृत्वात लढली होती। यावेळी भारत चीन युद्ध घडून गेलं होतं आणि यशवंतराव चव्हाण दिल्लीत गेले होते। तरी सुद्धा काँग्रेसनं या निवडणुकीत 270 पैकी 203 जागा जिंकल्या होत्या, तर शेकापची टॅली 19 वर गेली होती। कम्युनिस्ट पक्षानं या निवडणुकीत 10 जागा जिंकल्या होत्या। पण यावेळच्या विधानसभा निवडणुकीत लक्षात घेणारी गोष्ट म्हणजे निवडणुकीत 62च्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला आणि शेकापच्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या प्रत्येकी 4 जागा वाढल्या, तर काँग्रेसला 12 जागांचा लॉस झाला। म्हणजेच वाढलेल्या मतदानानं विरोधी पक्षांना चांगलं बळ दिल्याचं दिसून येतं। 67 नंतर 5 वर्षांनी म्हणजेच 1972 ला महाराष्ट्राची तिसरी विधानसभा निवडणूक 270 जागांसाठी पार पडली। या निवडणुकीत एकूण 60.63% इतकं मतदान झालं, म्हणजे 67च्या तुलनेत 1972 साली 4% मतदान घसरलं होतं। या निवडणुकीत काँग्रेसनं 56% मतांसह 222 जागा जिंकल्या होत्या, तर शेकापनं 3% मतांसह 7 जागा जिंकल्या होत्या। या निवडणुकीत 2% मतांसह राज्यात एका नवीन पक्षाची एंट्री झाली होती आणि तो पक्ष म्हणजे भारतीय जनसंघ। 72च्या निवडणुकीत राज्यात जनसंघाने 5 जागा जिंकल्या होत्या, पण 67च्या तुलनेत 72च्या निवडणुकीत घसरलेली टक्केवारी काँग्रेसला फायदा देऊन गेली, तर विरोधकांना तोट्याची ठरली। थोडक्यात या निवडणुकीत काँग्रेसनं आपला मतदार राखला, तर विरोधकांना आपला मतदार राखता आला नाही असंच म्हणावं लागतं। 1972 नंतर 6 वर्षांनी म्हणजेच 1978 साली महाराष्ट्रात विधानसभेची चौथी निवडणूक पार पडली। ही निवडणूक 6 वर्षांनी पार पडण्याचं कारण म्हणजे 1975 साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली होती आणि ती 1977 साली उठवण्यात आली। त्यामुळे एका वर्षानं महाराष्ट्राच्या निवडणुका लांबवण्यात आल्या होत्या। 288 जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत 67.59% इतकं मतदान झालं होतं। यावेळी 72च्या तुलनेत तब्बल 7% मतांनी मतदान वाढलं होतं। थोडक्यात सांगायचं तर इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीचा राग लोकांनी यावेळी मतदानातून व्यक्त केला होता। या वाढलेल्या मतदानाचा फायदा अर्थातच विरोधी पक्षांना झाला। 1978च्या विधानसभा निवडणुकीत 99 जागांसह जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता, तर 69 जागांसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला होता। आणीबाणीचा फटका इंदिरा काँग्रेसला बसला होता आणि इंदिरा काँग्रेसला 62 जागा मिळाल्या होत्या। पण निवडणुकीनंतर यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनं आणि इंदिरा काँग्रेसनं राज्यात सत्ता स्थापन केली
आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. पण यावेळी वाढलेल्या मतदानानं इंदिरा काँग्रेसच्या विरोधी पक्षांना चांगलंच बळ दिलं होतं आणि इंदिरा काँग्रेसला याचा फटका बसला होता. 1980च्या विधानसभेच्या 5व्या निवडणुकीत राज्याच्या विधानसभेच्या इतिहासातील सगळ्यात कमी मतदान झालं होतं. या निवडणुकीत 288 विधानसभेच्या जागांसाठी फक्त 53% मतदान झालं होतं. थोडक्यात सांगायचं तर लोकांनी मतदानाला थंड प्रतिसाद दिला होता. याचं कारण या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली पाडापाडी असावी. जुलै 1978 साली शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून पुलतचं सरकार स्थापन केलं होतं. पुढे यशवंतराव चव्हाण नेतृत्व करत असलेल्या उर्स काँग्रेसमधील अनेक नेते इंदिरा काँग्रेसमध्ये दाखल झाले. महाराष्ट्रात घडलेल्या या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मतदान घटलं असावं. 1980 साली 186 जागांसह इंदिरा काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरला, तर उर्स काँग्रेस 47 जागांसह विरोधी बाकावर बसले होते. 1985 साली राज्यात 6व्यांदा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत 288 जागांवर 59.17% मतदान झालं होतं. 80च्या तुलनेत 85 साली 6% मतदान वाढलं. या वाढलेल्या मतदानाचा फायदा शरद पवारांच्या नेतृत्वाखालील समाजवादी काँग्रेसला झाला. या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं 288 पैकी 161 जागा जिंकल्या, तर पवारांच्या नेतृत्वाखालील समाजवादी काँग्रेसनं 54 जागा जिंकल्या. थोडक्यात सांगायचं तर यावेळी वाढलेलं मतदान काँग्रेसला पर्याय म्हणून समाजवादी काँग्रेस उभा राहिल्यामुळे झालं असावं. 1990 साली महाराष्ट्र विधानसभेची 7वी विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 288 जागांसाठी 62% मतदान झालं होतं. 85च्या तुलनेत 3% इतकं मतदान वाढलं होतं. 1985च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार समाजवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आले होते आणि 90च्या निवडणुका पवारांच्या नेतृत्वात लढवल्या गेल्या होत्या. याच वेळी शिवसेना पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला होता. त्यांनी 52 जागा जिंकल्या होत्या. थोडक्यात सांगायचं तर राज्याच्या राजकारणात शरद पवार मुख्यमंत्री म्हणून येणं आणि काँग्रेसला पर्याय म्हणून शिवसेना पक्षाचा झालेला उदय हे मतदानाचा टक्का वाढण्याचं कारण असावं. या निवडणुकीत काँग्रेसनं 141, शिवसेनेनं 52 तर भाजपनं 42 जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्रात 1995च्या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतचं रेकॉर्ड ब्रेक मतदान झालंय. या निवडणुकीत 71.69% इतकं मतदान झालं. 90च्या तुलनेत तब्बल 9% हे मतदान वाढलं होतं आणि यावेळी या वाढलेल्या मतदानानं सेना भाजपचं सरकार महाराष्ट्रात पहिल्यांदा सत्तेत आलं. 1990 नंतर बाबरी मशीद कोसळणं, त्याची प्रतिक्रिया म्हणून मुंबईमधील साखळी बॉम्बस्फोट आणि हिंदू मुस्लिम दंगली या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली होती. त्याचा फायदा भाजप सेनेला झाला. सेनेनं या निवडणुकीत 73 तर भाजपनं 65 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या असल्या तरी सेना भाजप युतीला जास्त जागा जिंकल्यामुळं सेनेचे मनोहर जोशी 1995 साली पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री झाले. 1999च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर 60% इतकं मतदान झालं. 95च्या तुलनेत हे मतदान 11% घसरलं होतं. 1999 साली शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. निवडणुकीच्या एका वर्षापूर्वी शिवसेनेनं मनोहर जोशींना बदलून नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं होतं. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे मतदान घटलं असावं असं सांगितलं जातं. 1999च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 75 जागा, राष्ट्रवादीला 58 जागा, शिवसेनेला 69 तर भारतीय जनता पक्षाला 56 जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं युती केली आणि विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले. 1999च्या तुलनेत 2004 साली 3% मतदान वाढून 63% इतकं मतदान झालं होतं. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी म्हणून तर सेना भाजप युती म्हणून लढली होती. यावेळी आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पर्याय म्हणून उभी राहिली होती. राष्ट्रवादीनं आर पाटलांना प्रदेशाध्यक्ष केलं होतं आणि त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. यावेळी राज्यात जेम्स लेन प्रकरण घडलं होतं आणि या घटनेमुळे मराठा मतं एकगठ्ठा झाली होती, ज्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला होता. 2004च्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं राज्यात 71 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसनं 69 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे युतीमध्ये 62 जागा सेनेनं तर 54 जागा भाजपनं जिंकल्या होत्या. निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघाडी सरकार स्थापन झालं आणि विलासराव देशमुख पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2009 साली 288 विधानसभेसाठी 59% मतदान झालं होतं. 2004च्या तुलनेत हे 4% मतदान घसरलं होतं. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं स्थिर सरकार होतं. पण दुसरीकडे राज्यात 26/11 सारख्या दहशतवादी घटना घडल्या होत्या. त्यामुळे राज्यात मतदान घसरलं होतं हे म्हणण्यास जागा होती. यावेळी विरोधी पक्षातील सेना भाजप युती
आघाडीला स्ट्रॉंग पर्याय म्हणून उभी राहिली नव्हती. यामुळे सुद्धा मतदान घसरलं असावं. ही निवडणूक काँग्रेसच्या अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली लढली गेली होती. आघाडीत काँग्रेसनं 82, राष्ट्रवादीनं 62 जागा जिंकल्या होत्या. युतीमध्ये सेनेनं 44 तर भाजपनं 46 जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीनंतर अशोकराव चव्हाण पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. यानंतर येतं ते 2014 साल. या साली संपूर्ण देशात मोदींची लाट आली. लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यावेळी 288 जागांवर 63.08% मतदान झालं. 2009च्या तुलनेत 4% इतकं मतदान वाढलं होतं. मोदींची हवा, आघाडीमधील भ्रष्टाचार आणि भाजपचा राज्याचा राजकारणात प्रमुख पक्ष म्हणून झालेला उदय या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे मतदान वाढलं होतं. यावेळी राज्यातील सगळे प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. निवडणुकीनंतर भाजप सेना युती झाली आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. 2019 साली भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करणारे राज्यातील दुसरे मुख्यमंत्री ठरले. 2019ची विधानसभा निवडणूक भाजप सेना युतीत तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत लढली गेली. 14च्या तुलनेत 2019 साली 2% मतदान घसरलं आणि 61.44% इतकं मतदान झालं. भाजपनं 5 वर्ष दिलेलं स्थिर सरकार आणि भाजप सेना सत्तेत परत येणार, यामुळं हे मतदान कमी झालं असावं. 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी केंद्रात मोदी सरकार 300+ जागा घेऊन आलं होतं. याचाही इफेक्ट मतांच्या टक्केवारीवर पडला असावा. तुम्हाला महाराष्ट्राच्या या निवडणुकीच्या ट्रेंडविषयी काय वाटतं? तुमच्या मते वाढलेलं मतदान कोणाला फायदेशीर ठरतं तर घटलेलं मतदान कोणाला नुकसानकारक ठरतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.